उगीच्या उगीच, खालच्या खाली हे शब्द अभ्यस्त शब्दाच्या कोणत्या प्रकारातील आहेत? बघा, अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार आहेत: अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. तर उगीच्या उगीच, खालच्या खाली हे शब्द जे आहेत, इथे काय झालेलं आहे, पहिलं पद जे आहे ते पहिलं पद पुन्हा रिपीट झालेलं आहे. पहिलं पद पुन्हा रिपीट झालेलं आहे आणि हे पहिलं पद रिपीट होताना मध्ये च्या हा शब्द वापरलेला आहे, हे अक्षर वापरलेलं आहे. मग याला पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणतात. काय म्हणतात? पूर्णाभ्यस्त शब्द. पूर्णाभ्यस्त शब्दामध्ये काय होते, पहिलं जे पद आहे तेच पुन्हा त्याचीच द्विरुक्ती होते आणि कधी कधी ही द्विरुक्ती होताना विपुलता दाखवण्यासाठी, ठीक आहे, किंवा साकल्य दाखवण्यासाठी च्या, ल्या यासारखे काही अक्षरामध्ये वापरले जातात. परंतु या शब्दांना पूर्णाभ्यस्त शब्दच असे म्हणतात. ठीक आहे. अंशाभ्यस्त मध्ये दुसरा वापरलेला शब्द हा समानार्थी असतो किंवा निरर्थक असतो, केवळ केवळ यमक साधावं म्हणून वापरलेला असतो. अनुकरणवाचक मध्ये ध्वनिवाचक शब्दाची, नादानुकारी शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते. ठीक आहे. आणि अर्धाभ्यस्त असा कुठला शब्दाचा प्रकारच नाहीये आणि म्हणून पूर्णाभ्यस्त हे आपलं उत्तर आहे. ओके, यस.